अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप काईट. झरीपटका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप काईट यांनी 7 मेला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पीडितेने 4 मेला दुपारी 2 वाजता दिलेल्या तक्रारीवरून झरीपटका पोलिसांनी 4 मेला दुपारी 2:30 वाजता दरम्यान अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपीचे नाव शेख फिरोज असे सांगण्यात आले आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रदीप काईट यांनी दिली आहे. झरीपटका पोलीस ठाणे येथे अपराध क्रमांक 315/2024 कलम 376(1), 504, 506 भारतीय दंड विधान संहिता सहकलम 4, 8, 12 पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यातील पीडिता ही 16 वर्षाची असून यातील आरोपी हा पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील वैशाली नगर कमाल चौक येथे राहणार आहे. त्याचं नाव राशिद शेख हे आहे. आरोपी हा पीडितेच्या शाळेबाहेर उभा राहत होता व त्याच शाळेच्या बाहेर राहून त्याने त्या पीडितेसोबत संबंध प्रस्थापित केले. तिला जबरन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तिच्या हे केल्यानंतर सुद्धा तिच्या आई वडिलांना तो धमक्या देत होता, जीवानी मारण्याच्या धमक्या देत होता. प्रकरण गंभीर असल्याने यातील आरोपीला तात्काळ अटक करण्याबाबत सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी सूचना दिल्या होत्या. पोलीस ठाणे झरीपटका येथील तपास पथकातील गजानन निशितकर, शैलेंद्र पवन यादव, अमोल हरणे यांनी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भिताडे सर तसेच क्राईम PI सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीस तात्काळ ताब्यात घेतले व त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. सध्या PCR वर असून आरोपीने या गुन्ह्यामध्ये वापरलेले वाहन तसेच त्याने वापरलेला मोबाईल हे जप्त करण्यात आलेले आहे. आरोपी हा जास्त शिक्षण झालेला नाही. तो शाळेच्या बाहेर राहून ह्या अशा कामधंदे करून या मुलीला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढलेले आहे असं सध्या तपासात निष्पन्न झालेले आहे. गुन्हा हा तपासावर आहे व आरोपीने या गुन्ह्यामध्ये त्याने त्याचा सहभाग कुठपर्यंत आहे तसेच त्याला इतर कोणी मदत करत आहेत का, साथीदार काही आहेत का जे त्या परिवारावर दबाव टाकत आहेत याचा सुद्धा सखोल तपास करण्यात येणार आहे. मी झरीपटका पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व अल्पवयीन मुलांना तसेच त्यांच्या वडिलांना, वडीलधारी मंडळींना एक आवाहन करतो की असा कुठलाही प्रकार घडला असेल तर तात्काळ त्याची माहिती पोलीस स्टेशनला देणे. नागपूर शहरामध्ये पोलीस दीदी, पोलीस काका असे वेगवेगळे प्रकारचे प्रकल्प आयोजित करण्यात येत आहेत. प्रत्येक शाळेमध्ये जाऊन पोलीस दीदी या मीटिंग घेतल्या जातात व गुड टच, बॅड टच तसेच अशा प्रकारचा कुठलाही अपराध घडत असेल तर याची माहिती पोलीस दीदी, पोलीस काका यांना देण्याबाबत सूचना त्यांचे स्वतःचे मोबाईल नंबर सुद्धा मुलांपर्यंत पोहोचवण्यात आलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येत आहेत व त्यांना तात्काळ आरोपींना अटक करण्यात येत आहे.